आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं पारनेर तालुक्यातील निघोज इथे अवैध प्रकारची वाहतूक करताना छापा टाकून 4,86,106 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणामध्ये निघोज येथील अक्षय भास्कर लोळगे या आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर ईशान जाकीर शेख आणि आतिक शेख हे दोघे आरोपी फरार आहेत। या आरोपींविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी पारनेर तालुक्यातील निघोज इथे अवैध सुगंधी पान मसाला, गुटखा आणि तंबाखू यांची अवैध प्रकारची वाहतूक करताना छापा टाकून कारवाई केली आहे। अवैध प्रकारची वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी सोमवारी 7 जुलै रोजी निघोज इथे मयूर पान स्टॉल या ठिकाणी छापा मारला। या ठिकाणी 4,86,106 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी अक्षय भास्कर लोळगे याला अटक करण्यात आली आहे, तर आरोपी ईशान जाकीर शेख आणि आतिक शेख हे दोघे फरार झाले आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह अहिल्यानगर LCB आणि पारनेर पोलीस पथक यांनी ही कारवाई संयुक्तपणे पार पाडली आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अकिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील। सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्या सोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।